आणि नसेल काय मला अनुभव तर आमच्यासारखे कशी घेऊन बसा, आम्ही तुम्हाला अनुभव सांगतो. फिरा काका बरोबर आहे काय? आता फिरा काका मी बांधण्यात आले, गणेश गेला काय? तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 5 पानावर सपकीन करून 6-7 डोळा मी काय करतो कृष्णाला, एकच डोळा सपकीच्या पुढे हमखास ठेवून छाटत होतो. एकच डोळा बघून गेल्याला दुसरा डोळ्याला पेस्ट अर्धा लिटर टॉर्मिक्स मध्ये बाग फळे छाटणी होत होती. आम्हाला त्या एक गाडी एक घड संकल्पना राबवत होतो. आवरेज फुल, क्वालिटी फुल, कुठल्याही कॅनॉपीसाठी याच्यासाठी काय गडबड करायला लागत नव्हती. पुन्हा असं वाटतं की कधीतरी एखादा अपघातानं 2 गटून चांगला व्हॉइस काढले, त्याचं बघून आल्यावर आपलं पुढचं सगळं सोडून दिलं, पुन्हा 2 गट ठेवा. पुन्हा जाता जाता कोणीतरी सांगितलं घराची चौकट त्या दिशेला पाहिजे, म्हणून इकडची चौकट बंद केली, तकडं काढली, तरी पण काय फरक पडत नाही. तसं जाता जाता काय सांगितलं तात्या, दावण्या येईल, करपा येईल, एकच घट ठेवल्यावर तो मी गेला, पोटात गोळा सोडला की आपण गेलो. गाडीवर 3 घट ठेवायचे स्टाईल आणि पुन्हा मम्मी काढायची स्टाईल, 3 घट ठेवलेली म्हणजे ह्या स्टाईल करण्यात आपलं पोटात गोळा सोडले. लॉजिक तयार केले तर लॉजिक प्रमाणे झाला 100% बघा 33 वर्ष बागायत झालेला आहे. अशी डोळं दाखवून कोणतरी सांगितले म्हणून नाही. कोणतर मजूर आला या मालकान ठरवलेली एक डोळ्यावर छाटायचं, मजूर आला त्याने बॅग घेतला होता, मी पण मी जरा 4 डोळीच्या आला ठेवा, ह्यात घड असेल नसेल तो पुन्हा लगेच बेकार हे बाबा आपले 4 डोळी ठेवा असू दे, काय करू ते पुन्हा तिथं पदस वाजायचं ठेवा 4 डोळी. तुमच्याकडे सायन्स आणि टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी जवळ का पाहिजेत, तर मला खात्री आहे की इथं मला कळालं, इथं मला एवढा डिव्हिडेंज मिळाला, त्यावेळेला माझं पाणी व्यवस्थापन, त्यावेळेला मी दिलेला 6B, त्यावेळेला दिलेला युरियासिन, त्यावेळेला दिलेला लिओसिन, ह्याचा माझा सगळा मेळ बसलाय. मला इथं घड येणार आहे, तपासून आले एका वयाच्या काढ्या असतात तर तुमची बाग कधी फेल जाणार नाही. शेजारच्या बागा फेल गेल्या पण इथं आमच्यात केले नाही, याचं कारण काहीतरी हे काम. निसर्ग बदललाय, तुम्ही बदला, थांबू नका. यश तुम्हाला 100%. सपकीन केल्यानंतर खालच्या फुटी काढा, लगेच तुम्ही शेंडा मारू नका. शेंडा मारला की बगल फुटी लगेच निघाल्या, म्हणजे मजुरी वाचवा. सपकीन केलं की पुढची फुटी मागल्या फुटी काढा, पुढचा शेंडा चालू आहे. जो जर तुम्ही सपकीनच्या पुढचा 7-8 पानावर मारला, 5 पानावर मारलं बघला काढल्याच, लगेच मारू नका, पुढे जाऊ दे. 12-13 पानं सपकीनच्या पुढे येऊ, पुन्हा 4 पानावर शेंडा मारा, म्हणजे सपकीनच्या पुढे 8 पानं ठीक आहे.